आज आपण सुरुवात करणार आहोत एपिसोड 14ला. तू भ्रमत आहासी वाया, श्री वपू काळे यांनी लिहिलेल्या कादंबरीतील भाग 4 आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकला. त्याचाच पुढचा भाग आपण आजच्या 14व्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. आधीच्या भागात आपण ऐकलं की ओंकारनाथ उपहासाने सायराला विचारतात की काय सांगितलंय कबीराने, कोणता संदेश दिलाय. तर सायराला बरं वाटतं आणि ओंकारनाथांना अनेक दिवस जे ऐकवण्याची तिची इच्छा होती ते ऐकवण्याचा क्षण आला होता. तर आता यापुढे ऐकूया आपण. आयुष्यात कोणीही कुणाचं नाही हे तिला प्रामुख्याने सांगायचं होतं. स्वतःच्या वडिलांनी धर्म आणि रूढीचा आधार घेऊन तलाकही घेतला होता आणि नंतर 2 बायकाही घरात आणल्या होत्या. स्वतःच्या सुखापल्याआड अन्य विचार नाही. ओंकारनाथ जरा वेगळी, पण सगळा जीव जड वस्तूंमध्ये गुंतलेला. जित्या जागत्या दुनियेत रस नाही. त्यापेक्षा बाप बरा. एका बाईवरचं प्रेम उडालं तर दुसरीवर तरी करतो. पंकजनं तसंच केलं का? सगळीच माया. पण त्यातून मिळालेला सुखाचा, दुःखाचा, अपेक्षा उपेक्षांचा अनुभव कधीच खोटा नसतो. कोणताच अनुभव नको असेल तर एकला चालो रे हेच खरं. एकला चालो रे हे ऐकायला गोड वाटतं. मात्र माणूस जेव्हा हा मंत्र आचरणात आणतो तेव्हा ते तत्व पटतं म्हणून की आपोआप परिवारापासून फेकला जातो म्हणून नाईलाजानं स्वीकारतो. त्यानं आपण होऊन ती अवस्था, एकट्याची वाट स्वीकारली असेल तर त्याची महती इतरांना सांगण्याच्या फंदात तो पडणार नाही. तो जेव्हाही धडपड करतो तेव्हा त्या मार्गावरही त्याला सहप्रवासी हवा असतो. स्वतःच्या सावलीची सोबत पुरेशी वाटत नसली तरीही सावली इतका स्वामिनिष्ठ सोबती दुसरा कोणीही नाही. कबीराची महती आणि त्याचा संदेश ओंकारनाथांपर्यंत का पोचवायचा? ओंकारनाथाने पुन्हा तो प्रश्न विचारल्यामुळे सायरा म्हणाली, कबीर सांगतात माणूस आत्मवान आहे, म्हणूनच त्यांनी आत्म्यापेक्षा कमी मौल्यवान गोष्टींसाठी जीव टाकू नये. ओंकारनाथ गप्प राहिले. हे काहीतरी वेगळं होतं. आजवर हे असं कधी आपण ऐकलं नव्हतं. 6 महिन्यांपूर्वी आलेली ही स्टेनो, नाव सायरा, मराठी अस्खलित बोलते, मराठी माध्यमात शिकली. हिला हिचा धर्म, परिवार, रूढी आवडत नाहीत म्हणे. आपण हिच्याशी कधी गप्पा गोष्टी केल्या नाहीत. कोणाशीच बोलत नाही. तसं हिच्याशीही बोलत नाही. हिनं आपल्याला एवढं हेरलं कधी? अचूक पट्ट्यांवर हिची बोटं फिरतात आणि लावलेला सूर ऐकणाऱ्याला रुचेल की नाही याची हिला चिंता नाही. तुम्ही माझं सर्वस्व आहात असं विनीता रोज ऐकवते तेव्हा ती आपल्या चेहऱ्याकडे टक लावून बघते. विनीता विलक्षण देखणी आहे. अर्थात त्याशिवाय ती आपल्या घरात आलीच नसती. आयुष्य संपेपर्यंत जिच्याबरोबर रात्रंदिवस राहायचं आहे ती व्यक्ती केसापासून पायाच्या नखापर्यंत देखणी हवी. सायरा अत्यंत मामूली, पण हिनं आपल्या व्यक्तिमत्वाचं हे वर्णन करावं. आपण तिला आवडतो की नाही याचे डायरेक्ट उत्तर तर हिनं दिलंच नाही. विनीता इज डिफरंट. प्रॉपर मॅच. शी नेव्हर सेज नो. सायराची आणि विनीताची भेट घडवली पाहिजे. म्हणजे सायराला माझ्यात जे दिसलं नाही ते विनीता तिला दाखवून देईल. सर, आय वॉज अननेसेसरीली ब्लंट. सॉरी टू हर्ट यू. तुम्ही एकदा घरी या, विनीताला भेटा. त्यांना चालेल. शी नेव्हर सेज नो टू एनिथिंग. आय विल हॅव टू थिंक. का? जी व्यक्ती सगळ्या गोष्टींना होच म्हणते तिच्या होकारात काय उरलं असेल? आणि म्हणूनच मग अशा व्यक्तीला नकारात जे सामर्थ्य असतं त्याची ओळख कधी होईल? ओंकारनाथांनी मी तुम्हाला आवडतो की नाही ह्या प्रकारचा प्रश्न का विचारावा? याच्यावर विचार करीत सायरा समुद्रकिनारी बसली होती.
निसर्गानं सौंदर्याचं वरदान न दिलेल्या मुली पुरुषांना आवडतात, ह्याचा नेमका अर्थ काय असेल? पंकजची गोष्ट वेगळी. श्रीमंतांच्या मुलांना स्वतःच्या पराक्रमावर काही मिळवण्यासाठी बापजाद्यांनी जागा ठेवलेली नसते. काहीतरी सनसनाटी करून दाखवण्याकडे त्यांचा कल म्हणूनच जात असेल. पण कृती करण्याचं धाडस जर नसेल तर वैचारिक पातळीवरच क्रांतीचे झेंडे लागतात. एखादे वादळ आल्याप्रमाणे विचार आले गेले तर हे झेंडे हाफ मास्ट व्हायला वेळ लागत नाही. पण काहीसे वयस्कर आणि विवाहित पुरुष असतात, त्यांना तरुण मुली का आवडतात? सायराला एकाएकी शुभाची आठवण झाली. शुभा सिस्टर, तिनं सांगितलं होतं, मेडिकलच्या इंटर्न्सपासून जेवढा त्रास होत नाही त्याच्यापेक्षा जास्त धोका लग्न होऊन 15-20 वर्ष झालेल्या पुरुषांकडून होतो. आणि त्यासाठी मुलगी देखणी असावी अशी पण गरज नसते. तू फिलॉसॉफी बरोबर सायकोलॉजी कर आणि असं का असेल त्याचं तूच उत्तर दे. आपण उत्तर दिलेलं होतं. सगळ्या वेदशास्त्रात श्रुती आणि स्मृती ह्यावर भर दिलाय. श्रुती म्हणजे ऐकलेलं आणि स्मृती म्हणजे लक्षात ठेवलेलं. दोन्हीत अनुभवाचा उल्लेख नाही. श्रुती स्मृतीपेक्षा अनुभूती श्रेष्ठ. आणि माणूस महाचतुर. तो सायकोलॉजीची स्वतःपुरती फिलॉसॉफी बनवतो. ओंकारनाथांनी हा प्रश्न का विचारला असेल? माझ्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या मुलीला आपण आवडतो का हे त्यांना का हवं असेल? होकारार्थी उत्तराची अपेक्षा त्यांनी देखण्या बाईकडून करावी. मी हो नाही म्हटलं तर काय फरक पडतो? सायराचे विचार थांबले. बाहेर हॉलमध्ये ओंकारनाथ कुणावर तरी अकारण चिडले होते. नेहमीसारखा आरडाओरडा करून ते बाहेर पडले. सायरा भानावर आली. आपण अजून ओंकारनाथांच्या त्याच एका प्रश्नाभोवती फिरत आहोत. आपल्याला काल समुद्र दिसला नाही, लाटा दिसल्या नाहीत. विचारलाटा आतून मेंदूला झोडपत होत्या. त्या सूक्ष्म पारदर्शक विचारलाटांनी समुद्राच्या सगुण साकार लाटांचंही अस्तित्व नाहीसं केलं होतं. खरंच, वस्तू जेवढी सूक्ष्म तेवढी स्फोटक. सर्वात सूक्ष्म काही असेल तर ते विचारच. म्हणूनच अस्वस्थ उद्ध्वस्त करण्याची त्यांची शक्ती अफाट. आपण त्यांच्या स्वाधीन का होतो? मग मंडलिकांच्या शिकवणीचा काय उपयोग? विचारांची काही चूक नाही. आपणच त्यांच्या स्वाधीन होतो. ज्यांच्यापासून अंतरावर राहायचं त्यांना आपण घरातच जागा देतो. आपल्यापेक्षा ओंकारनाथ सुखी. विचार वगैरे भानगड नाही. कुणावरही चिडतात, बाहेर जातात, शांत झाले की परत येतात. आपण त्यांच्या प्रश्नावर इतका विचार केला करीत आहोत हे त्यांच्या गावीही नसेल. आपणच त्यांना त्यांचा अर्थ विचारला आणि ते पटकन म्हणाले, इट वॉज जस्ट अ कॅज्युअल क्वेश्चन. तर काही खरं नाही. प्राध्यापक मंडलिक सांगतात ते आचरणात आणायलाच हवं. धन्यवाद. आणि एपिसोड कसे वाटतात याचा फीडबॅक jvaibhav2004@gmail.com jvaibhav2004@gmail.com या मेल आय डीवर नक्की कळवा. धन्यवाद.